आई चांगलं जाऊ ना आपण फिरायला. नाही बाबा, तू काय बोलतो का? फिरायला नाही जाऊ आपण? कॉलेज नाही का आपलं? का कॉलेज सोडून का फिरायला चालतं काय? अहो आपण कॉलेजला जा असं समज. चांगलं शेगाव जाऊन येणं फिरायला. पैसे करून येऊन चुकून चांगलं. पिल्लू ऐकत नाही का तू? पिल्लू ना बाबा, असं कसं शेगाव चालतं? शेगाव बाबा आपलं अर्ध गाव असते ना, आणि पाहिलं तर कोण आता मग आपल्याला? मग घरी माहित नाही होणार का आपल्या? मग आपलं असं भेटणं बी नाही होणार. अहो तोंडाला बांधलं की झालं, कोणाला काय माहित पडते कोण आहे काय नाही. तू बांध तोंडाला, मी बांधतो, काही नाही होत. जीवन वयस करून आता कदलो किती दिवस झाले पिल्लू आपण गेलो नाही कुठे फिरायला. नदी गिदीत नाल्या गेल्या जात जाऊ आपण. पाणी असे तर मजा आहे, पण आता असं दगड गरम आहे. तिकडे काही मजा नाही. मग आता इकडेच जाऊन आपण नाल्या खोरे पाहिले नाही पुरं, तिकडेच जाऊ मस्त हॉटेलले. नाही बाबा, मी नाही येत. कोणा पाहिलं तर कसं बाबा? मग आपली बदनामी होईल. पिल्लू मामातलं ऐकत नाही का तू? चाल ना, आज मग मूड होईल आहे ना. आज पैसे बी आहेत माझं, बाबांनी पैसे दिले. चाल ना, येऊ ना एकदा फिरून. ट्युशनची फीचे पैसे आहेत ना माझं, येऊ ना खर्च करून. चाल ना. नाही ना चेतन, तू ऐकत जाय ना बाबा. इकडे तिकडे नाही जाऊ आपण, कॉलेजलाच जाऊ. सारखं चाल तू. शांताराम तिकडे पाहिजे गड्या. पाय ना त्या बबन्या पोऱ्यांची पोरगी पाहिजे. पायरी तुला जा माहेल लफडा बुडे बाहे लफड यायचं दोघं जाय. पास आहे पोऱ्या तोंडावरची माशी नाही उठत. पास आहे पोऱ्यान पोरगी फुटवली. पाय पोरगी भामटी त्याबरोबर बोलून राहील. पाय चाल बरं शांताराम, तुटलं चाल बरं. चला पिल्लू ऐक ना. कॉलेजला जाऊ आपण. हे दुसरं करू नये इकडे येणं. चाल ना, जाऊ ना शेगावले. मागे पाहिलं कोण आहे तर शांतान कंदीला पाहिलं. अरे ओ पोऱ्या ते काय झालं रे? काय झालं हे? काय रे बुडवा? काय हे काय धंदे शोभतात काय तुम्हाला? थांबा, तुमच्या माय बाबाला सांगतो तो. चला बुडवा या घरी चाला बरं. हे तर सांगू आपण काय तर. दोघंही बी फिरून राहिले. अरे शोभते तुम्हाला शांताराम कधील बुडू सांगू नका बाबा. घरी सांगू आम्ही चाललो. तुमच्या घरी सांगतोच मी, थांबा. शांताराम काका सांगू नका आमच्या घरी. सांगू नका ना. चल लवकर चाललं. शांत्यानं कोंदिल्यानं मामी सारा भूक लागत. मस्त शेगाव जाऊन राहिला आज लॉजिकवर. मस्त कार्यक्रम झाला असता. फोकणीची हाली होती चाले. आता काय माहित ना बाबाला सांगतात का काय माहित. पाला की ना बरं गड्या शांताराम, याच्या माय बापाला सांगून देऊ आपण. चाल बरं. हे पोरे लोकर धंदे उर राहिले म्हणून. चला बुडे बा, तुम्ही जा या पोऱ्या घरी, मी जा त्या पोरी या घरी. दिवस सांगून आले का शांताराम? उशी घोपरं बयकले वा. हे पोरगा आता जाय, याची दुधाई होत नाही वाहिले. झाले बयाचं लफड सांगा. काय बुडे बा, हे हायब्रिड आहे ना. हायब्रिड जात जोसाचे ते. चला हे ज्या माया बापाला सांगून देऊ. काय आपण झपके खातात. हे लफड घरी मुली लगायला. बबन आहेस का रे घरी? कोणते बाबा बुडा? बुडे बा हाय घरी. इकडे रे गड्या, बाई रे बरं. आलं. बोला बुडे बा, काय म्हणता? काही नाही गड्या, तुझ्या पोराला जरासा का बरं तू कसं वेगळ्या लाईनले चालला ना? कोणती लाईन? काय म्हणजे काही समजून नाही राहिलं. अरे बाबा, तुझ्या पोरगा पोरीच्या नांद लागेलाय. जरासा का वर त्याले होईन घोर. सांगता राजा बुडे बा, मा पोरगा कॉलेज जाते घरी येते. शरीफ पोरगा, तुम्ही त्याची बदनामी करून राहिले. काही बोलता का राजा? काही बाबा, चांगल्या पोराची आपल्या बदनामी करतात. काही बुडे बा समजते की तुम्हाला? माझ्या पोरगा तसं नाही ना बाबा. तुम्ही काही बोलून राहिले. अरे बाबा, मी डोळ्यानं पाहिलं ना की तुमचा पोरगा त्या पोरी बरोबर बोलून राहिला. चालू होतं द्यायचं काहीतरी. ते तुम्हाला सांगितलं की पोरगा वाया झाला, जरासं सांभाळा तुम्ही मारच उलटून राहिले बाबा. आम्हाला आमच्या पोरावर गॅरंटी आहे काय करीन तर. आमचा पोरगा तसा लुच्चा नाही, लोफर नाही आहे. तुमच्या पोरासारखा नीन कोणाची पोरगी काढून तर. आपलं पाहणं आपण दुसऱ्याचं काल या वाकून पाहिले. शरीफ पोराची बदनामी लावली करणं येईन. काही लाजही वाटत नाही बाबा. आले तोंड करून सांगायले तुमचा पोरगा असं करून राहिला. चला भा निघा तू. चालले मोठे सांगेल आमच्या पोराची बदनामी करून राहिले. आता कोणाला गात नका सांगा. चालले आमच्या शरीफ पोराची बदनामी करता. चाललं रे बा, चाललं. चालले चांगलं सांगणं म्हणजे गुन्हा आहे बा. आपण म्हटलं की लेकाचा पोरगा वाया चालला तर सांगा यायले, तर आपल्यालाच उलटून राहिला बाबा. काय दुनिया बाबा, हे काय बदलली दुनिया. आपल्या पोराला ज्ञान शिकवायला तुमचा पोरगा असा करते तसा करते. लोक चांगलं खूपच असते ना लोकांना. याचा लाळ कमी करत जा. तो आपल्या घरोदारी जास्त देते. नाही हो, आता मला पुरं समजलं याचा काय आहे तो. याचा आपल्या पोराची बदनामी करून याचा प्लॅन याचा खपून नाही राहिला. आपला पोरगा कॉलेज शिकून राहिला, याचा पोरगा ढोरं होऊन राहिला. असा आहे ते विषय. याचा पोरग शिकत नाही ना, ढोरं व्हायचे ना, वावरात जाते. आपलं पोरग नोकरीवर लागला तर मग कसं त्याला आपल्या पोराला नोकरीला नाही लागू द्या म्हणून बदनामी करून राहिला तो.
त्याचा जैताळ आहे ना हा. हा बापा तसंच आहे ते. आपला पोरगा चांगला शिकून राहिला, नोकरीवर लागेल ते त्याला खूपच नाही राहिलं ना. त्याला वाटते हा चांगला शिकून राहिला आणि आपला पोरगाले कसा वावरात जाऊन राहिला, ढोरं चालून राहिला, तर याले कसं हा बी शिकला नाही पाहिजे म्हणून कसं आडवी काढी टाका, म्हणून हे असं आहे. कोणती आणि कोणती आग लावली काय माहित बाबा. आलता दिसला मला. का बाबा हा कोणती बुडा काय आलता? तो आलता तू बदनामी करायला की तुझ्या पोरगा लोफर आहे बुवा, पुरीच्या मागोला केलाय असा झवाळा करून राहिला सांगायला आलता तुम्हाला एवढी. त्याला मी हुलकून लावून त्याला बेसरम आले बदनाम्या करते तो मा पोराच्या. हा बिनलाच्या खाणीचा त्याचा नाही पाहून राहिला तो. त्याचा पोरगीचं लोफर आहे तो. बाबू तू अशा लोकांच्या नांदीने लागायचा. आधार हा कंदील बुडा. कसं हे असे लोक आले की आम्ही हा हुडकून द्यायला त्याले. फक्त तू तुझे काम करत जा आता. झालं रे बाबा. मग बुडा बुडीन काढून दिले त्याला. ऐकलं नाही म्हणून मला झपकीत खाणं. हाव ना आई बाबा. हा तो बदमाश आहे तो बोटा घालायचा आहे तो. त्याचा पोरग शिकत नाही, मी शिकवतो ना म्हणून तो असं काम करते. हा हा बाबू चला मग बाबा येतो मी ट्युशन. हो ये मा पोरग शिकते तर बोटा घालतात लोक. काय सुद्धा नाही दिसत माझा तो जाईल. काय तर लफडा म्हणतात मा पोराचा. हा किती शरीर पोरगा आहे. रोज ट्युशनला जाते, घरी येते, अभ्यास करते. मा पोराला टाइम नाही. मोबाईलमध्ये ऑनलाईन अभ्यास करते दिवसभर रातभर. मोबाईल सोडत नाही. एवढा अभ्यास करते मा पोरगा. आणि हा बुडा डंगरा कोण दिल्या मा पोराची बदनामी करते. सांगायला येते मुली त्या पोरगा लोफर धंदे कुठं आला म्हणून. गळा आहे का रे घरी? काय म्हणता बाबा शांताराम? हा शांताराम हाय घरी. अरे बा इकडे बाई रे बरं तू. आणि त्या घरच्या बाईली बी आणलो. चालू शांताराम भाऊ बोलून राहील. बोला शांताराम भाऊ काय म्हणता? नाही गळ्या थोडस कसं पोरीकडे लक्ष दे बा. कोण काय झालं बा शांताराम भाऊ? काय केलं मा पुरीनं? काय गळ्या आज मी त्या बस स्टँडवर गेलतो तर थोडसा कसं मी पुरी वेगळे ताल पाहिले. हा कसं मला वेगळं दिसलं ते म्हणून तुला सांगायला आलो की बा लक्ष दे थोडस पोरीवर. कसं वेगळ्या लाईनला नाही गेली पाहिजे पोरगी. आपली इज्जत आपल्या हाती आहे. कसं पोरीला समजून सांग मला बाई असं पोरी काय धंदे करू नको. हा माणूस तर काही बोलून राहिला बाबा. मग पोरीवर आरोप लावून राहिला. मग पोरगी तशी आहे का? जे तोंडात येऊन राहिलं बाबा तेच बघून राहिले तुम्ही. तशी आहे का माझी पोरगी? तशी दिसून राहिली का तुम्हाला? बापा बाई जे पाहिलं ते सांगितलं बा तुले. मी का मा घरचं सांगितलं तुले की मा मनात आलं म्हणून मी सांगितलं. मा डोळ्यानं पाहिलं बाबा तू पोरगी थोडीशी वाईट लाईनला चालली. म्हणून तुम्हाला सांगायला बा तुमचे माझ्या संबंधात म्हणून. मला काय करावं लागतं बाबा मला बोलून राहील तू बाई. झाल्या ना बापा बदनाम्या करणं दुसऱ्याच्या लेकराच्या. आपलं पा आपण दुसऱ्याला काय म्हणा बापा. आमची पोरगी आमच्या ताब्यात आहे. आमची पोरगी काय करते काय नाही करत आम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय राजा शांताराम भाऊ तुम्ही काही बोलून राहिले राजा. भाऊ करता करता राजा तुम्ही आमच्या डोक्यात हागून राहिले बा. आमच्याच पोरीच्या कांड्या करून राहिले. काही बोलता बा. माझी पोरगी राजा खाली जाते घरी येते तुम्ही म्हणता की ती पोरगी लोकर लाईन चालली. म्हणजे दुसऱ्या लेकराला लोकर बनायचं का? लोकर बनवता का आमच्या लेकराला? लोकर समजून राहिले का तुम्ही? बा माय काय तुमची काय दुश्मनी आहे का बा? मी काय त्या पोरी बदनामी करणार का? तुझी पोरगी ते माही पोरगी बा. जे आहे ते सांगून राहिलो. मला काय करावं लागते बापा? हा जे पाहिलं ते सांगितलं मी तुमचे माझ्या संबंधात म्हणून आलो. मी वाटलं तुम्ही मलाच बोलून राहिले बापा. आम्हाला माहित आहे ना आमची पोरगी कशी आहे. तर आमची पोरगी सज्जन आहे, चांगली आहे. आम्हाला माहित आहे सगळं. दुसऱ्याला काय घेण देणं आहे बापा. दुसरे लोक तर काही काळा करत राहतात. काही येतात ना उठले सुटले की काही म्हणत राहतात. तोंडात येईन तेच बघून राहिले. आपली पोरगी हुशार नाही का? मग यायच्या डोळ्यात येते ते आपल्या पुऱ्या नंबर येते ना. मग आता काहीचं काही जोडून द्या. लोफर आहे तुमची पोरगी ढमुक आहे टमुक आहे. मग आपण कसं ती शाळेत कॉलेजला जाणं बंद करून टाकू. झालं मग बैदा बस. हो भाऊ आम्हाला काही करावं लागत नाही रे भाऊ. त्या हुशारीचं द्यायचं जे हवं ते सांगितलं मी. बोललो का जास्त आईले का खरं सांगा लोकांना तर ते पटत नाही बा. माय अटीच उभ्या दरवाज्यात तर मग माझ्या बापाला माहित पडलं वाटते. माय म्हणून ते उभ्या अटी. नक्की शांताला चांगलं वाटतं. माझ्या बेन शांता गेला ना आठवून दिसलाच ना मला. बहुतेक त्याला सांगलं. आई काय झालं आई? काऊन पाहून राहिली तू अशी? ना बाई लोक येतात तोंड घालायला आपल्या घरात. आपलं चांगलं नाही दिसत ना लोकायले. हो बाई घरात जाय तू. काही लक्ष नको देऊ याच्यामध्ये. हा लोक तशीच आपल्या गात बोगस. बाबा जातो. अरे काय चेत्या कोण नाराज आहेस? काय सांगा राजा पाटील. हा शांताराम भाऊ या भाण्याचा भाव कंदील बुटा. हे पचका करून राहिले ना. आता मा बुड्यानं काचा पचका केला तू? मायान त्या भूमीचं चालू आहे. त्या बुड्यानं पाहिलं मा घरी सांगितलं. त्या शांताराम भाऊन तिच्या घरी सांगितलं. हा बरोबर आहे का हे? मग आमचं चालू आहे तर चालू द्या ना. काले घेणार तुम्हाला काय करावं लागते का? बुडा भलदा रिकामा आहे काय? अरे चेत्या एवढ्या तेवढ्या टेन्शन घ्या लागते का रे बा? टेन्शन घेऊन आहे तर काय तर बा. पहिलेच तर दुटून जोडलं तर एकूण तिकून आता हे बोट घालून राहिले घेणार दे ना. तिच्या घरी जायचं काही काम आहे का सांगायला? मा घरी यायचं काही काम आहे का? आता सांगा तिच्या बापाला सांगितलं. तिचा बाप तिला झोडी ना मला झोडी घेणार दे ना. म्हणजे तुटलं आमचं.
नाही होत नाही बे, टेन्शन न घेतो. काही होत नाही. तर बुड्याला जरासं समजून सांगतो माणूस की असे तेल टाके बोट घाले कामा नको करायला लावत जो त्या बापाला काय हिंदी नाही रे. तुला सांगतो काय मी कोणाला काही तुला लफडायचं. आता सांगून देतो तुला भाण्या, त्या बापाला समजून सांग घरी जाऊन माणूस की. त्या काय गरम होतं रे. अरे राजा, जोड्याला किती टाइम लागते, तुट्याला 1 मिनिट मी लागत ना. आता पचका झाला सारा का आधी माझं करते ना. दोघं जण शांताराम बना कंदील बुडा याचा बाप तुम्हाला माझा किती चबरा आहे. त्याला सांगेन जाणून ना सांगेन. हो बापा त्याचं आणि त्या भोजीचं चालू आहे ढमुगा चालू लांबत ते गावात. बाबा बुड्याला समजून सांगतो रे बा, मी घरी गेलो की सांगतो ना. बळबळ नको करून एवढा. तुम्ही हो दोघे बापल्या खतुशेला जाय, कोणाचं चांगलंच नाही दिसत. तुम्ही मागे मायाच्यात बोट घातलं तर आता त्या बापानं बोट घातलं म्हणजे आमचं चालू आहे पद्धतशीर चालते ना बा. पहिलेच तर पुरी भेटून नाही राहिला, इकून तिकून पोटून राहिलो, साहेब ट्राय करून राहिलो तर त्याच्यात इथून तुझ्या बाप बोट घालून राहिला. त्या सांगतो म्हणते ना तू भाण्यात त्या बापाला समजून. तू आता जास्त बोलू नको बरं. पाटील टेन्शन येते राजा. सांगा आता माझून झाल्यावर बरोबर आहे का ते. सारे गावातले पोरं सोरं सारे म्हणतील ना आता चालली गळायची लवर नाही असं होते ना. त्यात लोक धाका मी काय केलं नाही. पुरीनं मला बरोबर मारल ते काय सांगा. आता इकून तिकून मा मन बयकलं, तिच्यावर आलं मा मन, तर हे बोट घालून राहिले. सांगा मग कसं करा माणसानं. काय गंध फेकतो देवा. हाव ना बा, तू दिशाला एवढा हँडसम असेल पुरी मारती नाही तर काय तुला बरोबर. पण जाऊ दे आता मी मा बुड्याला सांगतो समजून. शांताराम मुले भेटतो त्याला सांगतो समजून. टेन्शन घेऊ नको बरं तू. अरे माय बुड्डी चांगली की त्याने विश्वास नाही ठेवला त्या बापावर. नाहीतर बस त्याने जर विश्वास ठेवला असता की नाही आज तुला एवढी बसली नसतं दिसलं मी. मा बुड्यानं बेजा हाणलं असतं मुली. बुड्यानं तो फुल बोट घालायची कोशिश केली ती पण जमलं नाही ते. उद्या ना बुवा ते झालं आता. फाटलं नाही ना तुझं. तिच्या बापाने काही म्हटलं नाही, तुझ्या बापाने काही म्हटलं नाही तुले. जाऊ दे टेन्शन न घेऊन आता. निपटलं ना. तुमच्या मायाबापाने विश्वास नाही ठेवला त्याच्यावर मग झालं मुडलं. हा गोळी टेन्शनच बोलता घेते पाचे ते. बाबा टेन्शन येते ना बा, इकून तिकून सुटत नाही. सुटलं तर मग असं बोटं घालता तुम्ही. मग असं म्हणून जीवार येते माणसाची. पहिलेच तले का जीवाचा काही नावा करा लागते बा. पैसा खर्च होऊन राहिला याच्या मागं. आणि तुम्ही रे गो मातोड्या आणायला लागेला. त्याचं टेन्शन आहे ना मुले. भाण्या जाऊ दे होते ना पद्धतशीर. ते पोरगीच आहे ना तुझ्यासोबत. ते राजी आहे ना, मिया बीबी राजी तर काय करे काजी किती बोटं घालले नाही यायले काहीच फरक नाही पडत. नाही आपलं पिल्लू तर फुल ताब्यात आहे. आपल्या टेन्शन न घेऊ पाटील तुम्ही. आपण म्हणू ते तिला म्हटलं आज जीव द्या लागते तुला नदीत द्यायला तयार आहे. काय सांगा तुम्हाला एवढी मरते मावरते. पण कसं माणसाने धाक असते ना. सोयरा धायरेत बदनामी होते ना. असं म्हणजे भाजरू नाही कोणा चबरू नाही. भाण्या त्या बुड्याला समजून सांगतो तो बा मा बुड्याला समजून सांगतो. चला पाटील चाल बचा पाटील घुस घोबऱ्या तोंडाची माशी नाही उठत त्याच्या. लफडं करून राहिलं पोरी पोटवते. आता कोणाला दिसलं बी चांगल्या मनानं सांगते इकडे तुझ्या पोरगा वाया चालला लक्ष ठेवतो. आता मग बुड्यानं काय बुरं करायसाठी सांगितलं का काय त्यानं काय घेतलं म्हणा. आता याले असं वाटतं की हे लोक आपलं बुरं पाहतात. बुरं नाही पाहत की तुला वाचून राहिले. पण याच्या लक्षात नाही येत ना. आता हा कसं अंधारात आहे सध्या. याचे डोळे लागेलात ना. जाऊ दे चला आपल्याला काही करायला लागत. चबऱ्या वानाने आता त्या शांतीची कोणती काढतो जातो मी आता थोडीसा पाहतो काय दोघायचं बी. कोणी जेव्हा मायाच्यात बोटं घाल सांगा तुम्ही. थांबा तुम्ही चालेल शांत्या कोणतीला तुला सांगतो रे. आता आलोच मी थोडीसा. काय बोलू बा काय म्हणते बबने सांगितलं का तुम्ही त्याने. अरे बाबा सांगितलं बा मी झाले की तुझा पोरगा असा वाया चालला बा. पुरीच्या मागे पोहून राहिला. काय म्हणतो पप्पा त्याला सांगता बरोबर तो महाराज भडकला बापा. काही सांगता का म्हणे काही लाज वाटते की म्हणे तुम्हाला मा पोरगा शेरी बा म्हणे मा पोर कोण्या पुरीकडे पाहत नाही. त्याची बायकोही साधवेर बा मला मुतल्या का सांगायला पुरलं नाही म्हटलं बा. हे तर भर फालतू घरावर गोठी घेतली म्या. अरे तू त्या जगदेल भेटायला गेलता काय झालं. तुमच्यासारखीच माझी स्टोरी गेलो बापा त्याला सांगितलं मी. कारण म्हटलं त्या पोरीला आवड जरा लक्ष ठेव त्या पोरीवर. तो म्हणे काय झालं म्हटलं बा ती पोराई जो अशी फिरून राहिली पोराईसोबत बोलते ती. लहान मा तो बी मावर काय म्हणे शांताराम भाऊ काही सांगून राहिले का म्हणे मापुरी बदनामी करता म्हणे. मापुरी लग्न होऊ जागेल म्हणे तुम्ही. कोणा पोराबरोबर बोलते हे करते ते करते काही सांगता म्हणे. माझी पोरगी 1 नंबर शिरेबा म्हणे. कॉलेज जाते घरी येते. तुम्हाला काय माहिती आहे म्हणे. आम्हाला माहिती आहे की मी आम्ही माय बाबा की नाही बोलला ना तो मुली बी. हे दोघं जे पोरं लवकर सांगणं म्हणजे आपण गुन्हा केला आता. जाऊ दे फुदी मुर्दी हे आपल्याला काही घेणदेणी जातीने एखाद्या दिवशी पोहून त्यावेळेस समजून यायले कसं असते तर.
अरे बा आपली कसं चांगली भावना आहे, आता गावात राहा लागते, गावात असं चालू आहे बा कसं बरोबर नाही ते गोष्ट, म्हणून कसं आपण सांगितलं ते सारं उलट बोललं आपल्यालाच बोलले ते. काही चांगल्या नाही लागेल पुरत बा, यायला याच्या पोरावर विश्वास आहे, पोरीवर विश्वास आहे ना, तर असू दे त्याचे आता. हा त्याला राहू दे अंधारात, एखाद्या दिवशी बरोबर कार्यक्रम होते त्याचा, आपल्याला काहीच करावं लागत नाही आता. आपलं काम होतं ते केलं आपण ना, पण त्याने नाही ऐकलं ना आता, ते पाहिजे ना आता. हा बुडे बा एखादी पोहून गेली मग कसे येतात ते आपल्याला हातपाय जोडत, अरे शांताराम पाय पडा पोलीस स्टेशनले चाल बरं वडा वापस आणणं आहे बरं आपल्याला, असं करणार तसं करणार. आणि आता आपण सांगितलं तर विश्वास नाही ठेवला, ज्यावेळेस पोहून जाईन त्यावेळेस आल्यावर मग सांगेन त्याला आता माझं आहे. हा बाहेरचे ते हाटीला 2 जण उभे, तू फक्त आता होले हो कर, हो मी पाय कसा बोलतो का, त्याला म्हणत नाही की आपल्यालाच बोलू आपण, पण पायाची कधी उतरत काही दोघांची बी. हा चालता सगळ्या काल्या आपल्या गावात एवढे चबरे लोक आहात, एवढे आहेत हा की हाताने शकून घेतात त्याची. हा दुसऱ्याचं भलं चांगलं दिसत नाही त्याला, बोट घालायचे काम करतात. मा घरी गेले ते 2 लुच्चे सांगायले माय पाडी की तुमच्या पोराला लफडा, काय झालं मग, काय उपटले ते ना माय, काहीच नाही झालं हलकं भारी माय. ह्यात आपल्या गावात 2-4 चपरे आहेतच, त्याला कोणाचं भलं पास नाही वाटत नाही ना, पण हाताने अपमान होते ना, कोणी ऐकत नाही ना त्या शेंबडीचं, पण तरी बी बोट घालायला जातातच. कोणते काही असो ना गावात, काही असो आहेतच ते 2000. हा पाय रे तो पोऱ्या काय बोलून राहिला त्या, पाय रे. हा ना बुडे बा ऐकू येऊन राहिलं म्हणजे काय बोलणार, आपल्यालाच बोलून राहिला, पण तो आपल्यासोबत नाही बोलत, त्या काल्याबरोबर बोलून राहिला. ते काय सांगू तुले, लय चबरे आहेत आपल्या गावात, आपल्या गावात चबऱ्याची कमी नाही काही, बोट घालायचे काम ताच करतात, आणि 2-4 तर असे व्हायला की घरी जाऊ बोट घालतील. अरे चबरेपणा करून बी काही झालं नाही ना, आपली घेतली शेवकून आपलं हिंमत टण करून वापस आले ना, कोण ऐकलं बी नाही ना, असं की तसं. पण असे धंदे करू नये वा. हा कोणाचं चालू आहे तर चालू द्यायला पाहिजे, मला तोंड घालू नये माणसाने. मी फौजी जे लुच्चे आहेत ते दोन्ही बी, हा माया पोटावर पाय देऊन राहिले ते माय सुद्धा नाही दिसत फौजी येईल. हा पहिलेच तर लग्न होऊन राहिलं, इकून तिकून माय मी जमून राहिलं, त्याच्या पोटात दुखून राहिलं गद्या बच्चेच्या. माया पोटावर तर पुरा पाय गेल तर त्या डुकराईनं. आता काय सांगतो तू, मा बुड्याला एवढं वैकून गेलं तर त्याईनं की माय बी फाटलं होतं, तुलेच माहित आहे आता सारं. मला त्या कांडात किती मारखा लागला. अरे पाय रे गड्या शांताराम, काय बोलून राहिले पाय रे. म्हणू का बुडे माहिले लुच्चेले काय बोलून राहिला, मग भाजून राहिला तू शिल्ल. काय म्हणते अजून तो, मग बघू याचं काय. दोघं हिंबट तोंड करू उभ्या, हिंबट तोंड. हा काहीच झालं नाही हलकं घरी माय द्यायची झालं, आम्हा घरी गेले तिच्या घरी गेले, काय कोण ऐकलं नाही, कुत्र्यासारखं आले तोंड हेकडं करून घरी. काय फायदा हाताने आपली थंडी करून घ्या, हाताची केलात नव्हते ना लाजाची केला. चला मग मित्र बघा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आता शांताराम मग मुंशीराम काय बोलते आम्हाला आता काय माहित बा, तर उद्या समजून द्या काय.